नमस्कार, श्रेयाज हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया मेंदूवडा। त्यासाठी ही उडदाची डाळ आहे, ती मी 1 तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजाई ठेवली होती। ती आता चांगली भिजलेली आहे, तर आता ती आपण वाटून घेऊया। आता ही डाळ वाटताना आपण याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, अशीच डाळ वाटायची। आपण ही उडदाची डाळ आता अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण जिरं घालूया, अद्रक थोडासा घालूया, 2 मिरच्या, कढीपत्ता आणि खोबऱ्याचे तुकडे। थोडासा हिंग पण घालूया, मीठ घालूया अर्धा चमचा। ते मिश्रण चांगलं फेटून घेऊया आपण। असं चांगलं मिक्स करायचं आणि असं एका डायरेक्शनमध्ये असं फेटून घ्यायचं। काय आता ते बरोबर थोडंसं पातळसर होतं। आता आपण जेवढं चांगलं फेटू ना तेवढं मेंदूवडे चांगले होतात, खुसखुशीत। अर्धा चमचा तांदळाचे पीठ घालूया। हा मोठा चमचा आहे, अर्धा चमचा आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे। याने चांगलं बाइंडिंग होतं। गॅस चालू केलंय, त्यात कढई ठेवली, कढईमध्ये तेल ओतूया। तेल तापाय ठेवलंय आपण। थोडा हाताला पाणी लावायचं असं आणि असा एक गोळा घ्यायचा। असं होल करून तेलात सोडायचं। आता आपण तेल तापले का बघूया अगोदर। असा गोळा घेऊन असं इथे होल करायचं असं आणि मग तेलात सोडायचं। आता आपण याला पलटी करूया। त्याला गोल्डन ब्राऊन कलर येतोपर्यंत आपण तळून घेऊया। तर अशा प्रकारे सर्व मेंदूवडे आपण करून घेऊया। अशा प्रकारे आता आपण मेंदूवडे तयार केलेले आहेत, त्याचे डिश सर्व करते। तर खूप छान झालेले आहेत, अतिशय खुसखुशीत झालेले आहेत। हे बघा, तयार आहे मेंदूवडा। तुम्ही सुद्धा असं घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच रेसिपीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा।